नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. नगर परिषद प्रशासन संचालय अंतर्गत 13,000 पेक्षा जास्त जागांसाठीची मेगा सरळ सेवा भरती प्रक्रिया राज्य शासनाच्या 150 दिवसांच्या कार्यक्रमाअंतर्गत जाहीर केली होती. 15 जुलैला ही जाहिरात येणार होती. मात्र पाहू शकता त्यानंतरची अपडेट जी होती, जिल्हास्तरीय पदभरती न राबवता संपूर्ण राज्यस्तरीय पदभरती प्रक्रिया राबवण्यासाठी यामध्ये अपडेट नवीन समिती स्थापन करण्यात आली होती आणि या अंतर्गत सुधारित जो आकृतीबंध आहे 23 सप्टेंबरला जाहीर करण्यात आला होता. या संदर्भात सुद्धा आपण डिटेलमध्ये शासन निर्णयाचा जो व्हिडिओ आहे हा घेतलेला होता. आता या अंतर्गत जे विवरणपत्र आहे, एकूण ज्या जागा आहेत, कोणत्या संवर्गासाठी किती जागा आहेत, काय काय संवर्गांमध्ये बदल झाला आहे, कोणते संवर्ग मृत घोषित झालेत, याची सगळी आकडेवारी विवरणपत्र जे आहे आपल्याकडे अशा पद्धतीने हे प्राप्त झालं आहे. तर डिटेलमध्ये आपण सगळी माहिती आजच्या या व्हिडिओ सेशनमध्ये जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जर यूट्यूब चॅनलला नोकर भरतीच्या सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरच सबस्क्राईब करून घ्या. सबस्क्राईबचं बटन दाबून घ्या. 10 सेकंदाचा वेळ तुमच्याकडे आहे. आपण लगेचच पुढची जी ही अपडेट आहे डिटेलमध्ये पाहणार आहोत. तर पाहूयात जी अपडेट आहे आपल्याकडे नगर परिषद प्रशासन संचालनाअंतर्गत. या पद्धतीने पाहू शकता शासन निर्णय जो आहे आपण 23 सप्टेंबरचा पाहिला होता. तर या अंतर्गतच पाहू शकता जे सुधारित आकृतीबंधानुसार मंजूर पदे आहेत विवरणपत्रात 2 मध्ये ही जाहीर करण्यात आली आहेत. शासन निर्णय जो आहे 23 सप्टेंबर आपण या अगोदरच्या व्हिडिओमध्ये पाहिला होता. ज्या उमेदवारांनी विद्यार्थ्यांनी पाहिला नसेल त्याची लिंक आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, चेक करू शकता. डिटेलमध्ये शासन निर्णय आहे. तर यामध्ये पाहू शकता टेलिग्राम चॅनलवर सुद्धा मी तो शासन निर्णय शेअर केलेला आहे. तर विवरणपत्रामध्ये जी सुधारित आकृतीबंधानुसार मंजूर पदे आहेत याची माहिती जाहीर करण्यात आली आहे. संवर्गांची पदे आणि त्याची वेतन श्रेणी, सुधारित आकृतीबंधामध्ये वाढ करण्यात आलेली पदे, नियमित पदे, निर्गमित झालेली, निश्चित झालेली आणि एकूण मंजूर पदे याची माहिती जाहीर करण्यात आली आहे. तर पाहू शकता अप्पर मुख्य सचिव, प्रधान सचिव जे पद आहे हे संवर्ग पद आहे. प्रधान सचिव सुद्धा संवर्ग पद आहे. यामध्ये मंजूर आहेत एक जागा प्रत्येकी. त्याच्यानंतर पाहू शकता संचालक, नगररचना तथा सहसचिव यासाठीची वेतन श्रेणी सुद्धा तुम्ही चेक करू शकता. एक जागा. उपसचिवसाठीची उपसंचालक, नगररचना तथा उपसचिव, उपसंचालक अधिकारी. आता ही जी सगळी पदे असतात ही पदे पाहू शकता MPSC मार्फत जास्त भरली जातात. अ वर्ग संवर्गाची पदभरती असते. यामध्ये अवर सचिव आहे, सहाय्यक संचालक, नगररचना तथा नगर विकास विभागाची ही भरती प्रक्रिया. यामध्ये अवर सचिव, विधी, कक्षाधिकारी हे जी पदे आहेत नगर विकास विभागासाठीची. आता यामध्ये कोणती पदे वाढलेत तर पाहू शकता ASO. आपल्याला महत्त्वाची अपडेट आहे. ASO मध्ये 50 जागांची वाढ झालेली आहे. रिक्त पदांचा नवीन जो सुधारित आकृतीबंध आहे नगर विकास विभागाचा याच्या अंतर्गत नगर रचनाकारसाठी पाहू शकता वेतन श्रेणी दाखवलेली आहे. एकूण 6 पदे मंजूर आहेत. निश्चित झालेली नाही आहेत पदे. सहाय्यक नगर रचनाकार गट ब साठीची, लेखाधिकारी हे सगळी सरळ सेवा भरती प्रक्रियेसाठीची पदे आहेत. सहाय्यक लेखाधिकारी, सहाय्यक कक्षाधिकारी तेच आपण पाहू शकता. सहाय्यक कक्षाधिकारी ASO या पदासाठी एकूण 50 जागा नवीन निर्मित झालेली आहेत. या रिक्त पदांचा नवीन जो आकृतीबंध आहे याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची हायलाईट, सगळ्यात महत्त्वाची अपडेट हीच आहे. सहाय्यक कक्षाधिकारी विधीसाठीची 1 आहे. वरिष्ठ सहाय्यक, स्वीसहाय्यक, लघुलेखक निवड याच्यामध्ये निवड श्रेणी आहे. त्याच्यानंतर पाहू शकता यामध्ये लघुलेखक उच्च श्रेणी, लघुलेखक निम्न श्रेणी, त्याच्यानंतर लघु टंकलेखक, लिपिक टंकलेखक साठीचे एकूण 68 आणि यानंतरनं वाहनचालक, हवालदार, नाईक, चक्रमुद्रक आहे, झेरॉक्स मशीन चालक आणि शिपाई याची सगळी पदे आहेत ही मृत संवर्ग घोषित करण्यात आली आहेत. आणि मृत संवर्गांची जी पदे आहेत ही बाह्य यंत्रणेद्वारे म्हणजे आउटसोर्सिंगद्वारे ही भरली जाणार आहेत अशी त्यामध्ये अपडेट देण्यात आली होती. तर शिपाईची पाहू शकता तब्बल 17 पदे यामध्ये मृत संवर्गामध्ये घोषित करण्यात आली. तर एकूण मंजूर पदे ही 209 आहेत. आता जी मृत संवर्गामध्ये आलीत पदे तर यामध्ये कोणती आहेत? वाहनचालक बहुउद्देशीय, गड्ड बहुउद्देशीय ही जी पदे आहेत एकूण 24 आणि 27 ही पदे जी आहेत आणि यामध्ये पाहू शकता ही बाह्य यंत्रणेद्वारे हे घेतली जाणार आहेत आउटसोर्सिंगद्वारे. तर अशा पद्धतीने नवीन जो सुधारित आकृतीबंध आहे यानुसार ही माहिती देण्यात आली आहे नगर विकास विभागाची. यामध्ये ASO, सहाय्यक कक्षाधिकारी सगळ्यात महत्त्वाची अपडेट. या अगोदर ही पदे नव्हती तर ही पदे ॲड करण्यात आली आहेत नवीन आकृतीबंधामध्ये. एकूण 50 जागा यामध्ये रिक्त जागांची ॲड जी आहे
वाढवण्यात आलेले आहेत। तर अशा पद्धतीने ही अत्यंत महत्त्वाचे अपडेट शासन निर्णय या अगोदर आपण पाहिला होता। नगर परिषद प्रशासन संचालय 13,000 पेक्षा जास्त जागा असतील आणि नगर विकास विभागाचा हा कृतीबंध आहे। या प्रत्येक जे नगर विकास नगर परिषद असते यांच्या अंतर्गत या पद्धतीने पदभरती प्रक्रिया राबवण्यासाठीचा हा रिक्त पदांचा कृतीबंध हा जाहीर करण्यात आला आहे। त्या विभागांतर्गत नगर परिषद प्रशासन संचालयाची जाहिरात जी आहे लवकरच अधिकृत जी वेबसाईट आहे पाहू शकता। ही जी वेबसाईट आहे या ठिकाणी या वेबसाईटवर लवकरच उपलब्ध होणार आहे। या अंतर्गत आपण डिटेलमध्ये जी जाहिरात आल्यानंतर ती सुद्धा पाहणार आहोत। आता यामध्ये फक्त हा जो आकृतीबंधामध्ये पाहू शकता कोणत्या संवर्गासाठी प्रत्येक नगर परिषदेसाठी किती जागा असतील याचीच आकडेवारी त्यामध्ये दर्शवण्यात आली आहे। यानंतरनं जी 13,000 जागांसाठीची पदभरती येईल सरळ सेवा पदभरती यामध्ये अजून सुद्धा संवर्ग असेल गड्डा संवर्ग। तर या पद्धतीने ही महत्त्वाचे अपडेट आपल्याकडे रिक्त पदांचा सुधारित आकृतीबंध नगर विकास विभागाचा जाहीर झाला आहे। या अंतर्गत पुढची जी अपडेट आहे आकृतीबंध मंजूर झाला आहे म्हणजे लवकरच पदभरती प्रक्रिया जाहिरात येऊ शकते आणि ही कधीपर्यंत येऊ शकते आणि कधी येणार आहे या संदर्भात सुद्धा अपडेट आपल्याकडे पुढच्या अशाच पद्धतीने प्राप्त होतील। सगळ्या महत्त्वाच्या अपडेट प्राप्त करण्यासाठीच डुकर भरतीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।